मायक्रो कंट्रोलर IoT एक्सपेरिमेंट नंबर 8 आहे. एक्सपेरिमेंट नंबर 8 आणि 1 आणि 2च्या एकदम सिमिलरच आहे, पण फक्त आपल्याला करायचं आहे की जो LED आपण आधी पुश बटननं कंट्रोल करतो तो आपल्याला ऑनलाईन ब्लिंक ॲपनं कंट्रोल करायचा. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागेल, तर सगळ्यात पहिले कनेक्शन्स. तर कनेक्शन खूप सोपं आहे आणि हे ऑलरेडी आपण एक्सपेरिमेंट नंबर 1 आणि 2मध्ये केलं आहे. तर आपण हे कनेक्शन आता मी इथं ब्रेडबोर्डवरती रिपीट नाही करत. आता मी प्रोसेस सांगतो की आपल्याला ब्लिंक ॲप जो ऑनलाईन आहे त्याच्यावरती कशी प्रोसेस करायची. तर वेबसाईट आहे ब्लिंक क्लाउडची. ही वेबसाईट आपण इथं ओपन करायची आणि बेसिक रजिस्ट्रेशन स्टेप आहे. समजा व्हेरिफिकेशन कोड वगैरे येतो तो टाकायचा आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. तर स्टार्ट करायचं आपण डेव्हलपर झोनवर क्लिक करायचं. डेव्हलपर झोनवर क्लिक केल्यानंतर न्यू टेम्पलेट. आता या टेम्पलेटचं काही पण नाव देऊन द्यायचं. जसं फॉर एक्झाम्पल मी टेम्पलेटचा देतो LED. ठीक आहे. मग इथं आपला हार्डवेअर जो आहे ESP32 आहे आणि कनेक्शन टाईप 5 आहे. ओके, डन. हे झालं. त्यानंतर याला इथं सेव्ह करून घ्यायचं. ठीक आहे, सेव्ह केलं. मग जायचं डाटा स्ट्रीममध्ये. डाटा स्ट्रीममध्ये केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक व्हर्च्युअल पेन क्रिएट करायची. तर क्रिएट न्यू डाटा स्ट्रीम. याला आपण काहीतरी नाव देऊन द्यायचं, LED. याला आपण मी LEDच नाव देऊन देतो. ठीक आहे. आता इथं डिस्प्ले नेममध्ये इथं LED राहू द्यायचं. व्हर्च्युअल पेन V0 कारण की आपलं एकच पेन आहे. ठीक आहे. कलर वगैरे काही पण देऊ शकतो. डाटा टाईप इम्पॉर्टंट आहे, इंटीजर. मिनिमम व्हॅल्यू 0, मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आणि डिफॉल्ट व्हॅल्यू 0. ठीक आहे. हे जसं आलं आहे तसंच सेव्ह करून द्यायचं. ओके, हे सगळं सेव्ह झालं. इथं परत वरती सेव्ह करून द्यायचं. ओके, इतकं सगळं काम झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, डॅशबोर्ड ॲड करायचं. ठीक आहे. आता इथं डॅशबोर्ड कोणतंच ॲडेड नाही आहे, तर आपण काय करायचं, डॅशबोर्ड्समध्ये जायचं. ठीक आहे, क्रिएट डॅशबोर्ड. आता इथं आपण काय करायचं, एक स्विच पाहिजे. आता स्विच इथं ड्रॅग अँड ड्रॉप करायचा. ठीक आहे. या स्विचमध्ये सेटिंग्समध्ये जायचं. इथं सेटिंग्समध्ये आपण इथं क्लिक केलं की आपल्याला जो LED आपण क्लिक केला बनवला होता तो LED इथं येऊन जातो. ठीक आहे. याच्या ज्या डिफॉल्ट व्हॅल्यूज ह्याच राहू द्यायच्या, आपल्याला इथं काही करायची गरज नाही आणि इथं सेव्ह करून द्यायचं. मग यानंतर याला सेव्ह करायचं. ठीक आहे. सेव्ह केल्या आपल्याला इथं हे ऑप्शन येऊन जातं. ठीक आहे. आता मग काय करायचं, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पाहिजे असेल हे ब्लिंक टेम्पलेट ID, टेम्पलेट नेम, ऑथ टोकन आणि आपल्याला पाहिजे असेल वायफायचा ID आणि पासवर्ड. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण समजा मोबाईलचा वायफाय किंवा हॉटस्पॉट आपण कॉन्फिगर करायचा आहे, तर आपण तो कसा कॉन्फिगर करणार, त्याच्यासाठी एक इमेज दाखवतो मी. ठीक आहे. तर हा माझा स्क्रीनशॉट आहे मोबाईलचा. तर आपल्याला काय करायचं असतं, जो पण आपला नेम आणि पासवर्ड आहे तो आपल्याला कॉपी पेस्ट करायचा आहे. पण हां, एक लक्षात ठेवायचं, नेममध्ये कोणत्याही प्रकारचा स्पेस किंवा असं नाही पाहिजे. स्पेस जर यूज करायचा तुम्ही अंडरस्कोर यूज करू शकता आणि जो बँड आहे तो 2.4 GHz असणं गरजेचं आहे. मग तुमचा जर ESP वर कनेक्ट झाला तर असं इथं दिसतं. तर हा माझा मोबाईलचा असा आहे, तुमच्या मोबाईलचं वेगळं पण दिसू शकतं. तर असं आपल्याला कॉन्फिगर करायचं. आता राहिली गोष्ट टोकन वगैरेची. सो हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ऑथ टोकन आणि हे पाहिजे. तर काय करायचं, डिव्हायसेसमध्ये जायचं. डिव्हायसेसमध्ये गेल्यावर आपला कोणता डिव्हाइस सध्या ॲड नाही, तर आपल्याला ESP32 ॲड करायचं आहे. तर डिव्हायसेसमध्ये जायचं. आता आपण एक टेम्पलेट ऑलरेडी बनवला आहे. तर फ्रॉम टेम्पलेट, चूज टेम्पलेट LED आणि याचं नाव वगैरे येऊन जातं. मग क्रिएट करायचं. ठीक आहे. हे सगळं आपण क्रिएट केलं की इथं डिरेक्टली आपल्याला वरती ऑथ टोकन आणि हे सगळं येऊन जातं. त्याला कॉपी टू क्लिपबोर्ड करायचं. ओके. आणि हे आपण जो कोड आहे त्या कोडमध्ये मी काय केलं आहे, हा कोड मी टाकतो. इथं आपण वायफायचं SSID म्हणजे नाव आणि पासवर्ड टाईप करून द्यायचं. हा मी ऑलरेडी केला आहे. आता आपण काय करणार, वरती जे आपलं ऑथ टोकन आणि आपल्याला भेटलं आहे हे आपण इथं कॉपी करायचं. आता इथं अजून एक गोष्ट राहिली जी आहे ID. तर ID कशी भेटणार आपल्याला, तर ID भेटण्यासाठी आपण डेव्हलपर झोनमध्ये जायचं. टेम्पलेट्समध्ये आपला टेम्पलेटमध्ये जायचं आणि इथं आपल्याला ID भेटतो. ठीक आहे. हा ID कॉपी करायचा आणि हा ID पण इथं पेस्ट करून द्यायचा. ओके. आता इथं टेम्पलेट नेम 2 वेळेस रिपीट झाला तर आम्ही डिलीट करतो. हे झालं आपलं ID, टोकन आणि नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वायफायचा पण ID पासवर्ड दिला आहे. ओके. आता हा कोड आहे, बेसिक कोड आहे, फक्त ब्लिंक आपण रन करतोय आणि LED पिन आउटपुट आपण डिफाईन करतो. याच्यामध्ये काही महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे. आता जे V0 आपण इथं डिफाईन केलं होतं, हे V0 ऑनलाईनमध्ये आहे, तर ते पण इथं डिफाईन केलं. ठीक आहे. आता हा कोड मी अपलोड करतो. ओके, आपला कोड अपलोड झाला. डिरेक्टली जायचं आपल्या डॅशबोर्डवर आणि डॅशबोर्डवर समजा मी ते क्लिक केलं की LED इथं ऑन होतं हे बघा आणि ऑफ केलं की ऑफ होतं. ठीक आहे. तर हा आपण थ्रूआउट हा जर ESP इंटरनेटशी कनेक्टेड आणि आपण कोणत्या पण वेबसाईटवरती किंवा कोणत्या पण डिव्हाइसवरती वेबसाईट ओपन केली तर आपण डिरेक्टली हे ESP असं कंट्रोल करू शकतो. थँक्यू.